नमस्कार, मी ओटी सर. आज झालेल्या 24 डिसेंबर 2024च्या CTETच्या परीक्षेमध्ये जो प्रथम भाषा मराठी होती, या प्रथम भाषा मराठीचे काय उत्तरे असतील ते तुम्ही तपासून बघा. आणि ज्यांच्या उद्याला पेपर आहे, 15 तारखेला पेपर आहे, त्यांनी सुद्धा एक तयारीचा भाग म्हणून काय करायचं, हे उत्तरे तुम्ही तपासून बघायचं किंवा पाठांतर करून ठेवायचं किंवा ओळख करून ठेवायची. कारण की आज जो प्रश्नपत्रिका आलेली आहे तशीच प्रश्नपत्रिका उद्यासुद्धा येईल. तर आपण काय करूया की हा जो प्रश्न दिलेला आहे वाघाबद्दल दिलेला आहे, आता आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, पराक्रम करून आलेला आहे, परीक्षेमध्ये गेलेले आहे. आपण फक्त काय करूया, या प्रश्नांचे उत्तर काय होतील हे उत्तरे आपण बघूया. तर इथं दिलेलं आहे की जो काही आपण उतारा वाचलेला आहे आणि उतार्यामध्ये 91 ते 99 पर्यंत तुम्ही काय म्हणतो प्रश्नांची उत्तरे द्या म्हणतो. अजून एक गोष्ट होऊ शकते की तुम्ही जर म्हणाल की सर तुमचा जो 91 नंबरचा जो प्रश्न आहे माझ्या इथं नाही आहे जी, कारण की आमचा जो सेट आहे हा सेट ई आहे, तुमचा कोणताही सेट असू शकतो. तर प्रश्न हेच असतील, फक्त त्यांचा सिक्वेन्स काय असेल बदललेला असेल. तर चला आपण फक्त उत्तर बघूया की लेखक काम करीत असलेल्या सिंहाची संख्या किती होती. इथं दिलेलं की जो सिंहाची संख्या विचारलेली आहे, तर आपल्या काय म्हणतो आपण उतार्यामध्ये दिलेला आहे 5 आहे. ज्याच्या कोणाचा हा प्रश्नपत्रिका असेल त्याने सुद्धा बरोबर लिहिलेला आहे. त्यानंतर श्रावण वाघ हे कोणते नाम आहे. आता वाघ पण कोणते नाव, वाघ श्रावण वाघ म्हणून हा काही विशेष नाम येईल. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की जॉर्ज कोण होता. इथं काय विचारलेलं आहे की जॉर्ज कोण होता. तर जॉर्ज कोणाचे नाव होता, तर वाघ होता. हा उतारानुसार जॉर्ज कोणाचे नाव होता, वाघ होता. त्यानंतर ऐश्वर्या हे कोणाचे नाव आहे. ऐश्वर्या हे कोणाचे नाव आहे, तर ऐश्वर्या हे सिंहिणीचे नाव आहे. या ज्याने कोणी भावाने केलेलं असेल, खूप चांगला प्रश्न सोडवलेला आहे. त्यानंतर गोंजारणे या शब्दाचा अचूक अर्थ कोणता. आता गोंजारणे म्हणजे काय करणे, तर माया लावणे. हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे की वाघांनी आपल्याला स्वीकारले हे लेखकाच्या कशावरून लक्षात आले. तर याचे उत्तर जे दिलेलं आहे की काय दिलेलं आहे की पिंजऱ्याबाहेरून बसून लेखकाने केले, हे बरोबर नाही आहे. तर वाघाचे हुंकार ऐकल्याने हा त्याच्याबरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुढला बघूया की प्राणी संग्रहालय भयचकित का झाले. तर याचं बरोबर उत्तर काय येईल की श्रावणाने वाघिणीची सेफ्टी तोडल्यामुळे, हा त्याच्याबरोबर उत्तर येईल. श्रावणाला राग आल्यामुळे असं होणार नाही. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की चांगला वाघ यातील अधोरेखित काय आहे. चांगला वाघ कसा चांगला, तर इथं काय दिलेलं आहे, तर विशेषण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, विशेषण दिलेलं आहे. म्हणजेच आपण बघूया, विशेषण दिलेलं आहे. हां, चांगला वाघ हा एक विशेषण दिलेलं आहे, विशेषण होईल. त्यानंतर 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे. 9 बिबटे, आता 9 म्हटलंय तर 9 पूर्ण संख्या आहे, संख्यावाचक तर आहे, तर पूर्णांकवाचक है ना. काय आहे, पूर्णांकवाचक. पर्याय क्रमांक 2 याच्या बरोबर काय असेल, उत्तर असेल. त्यानंतर पुन्हा एक दिलेला आहे, कविता दिलेली आहे. कविता खाली रांगोळी पुसट ही वाली कविता आली होती आणि त्याच्यावरचे काही प्रश्न आहेत. रक्त कशामुळे वाहते आहे. रक्त कशामुळे वाहते आहे. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो कवितेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला तर काच रुतल्यामुळे आहे, त्याचे काही बरोबर उत्तर येईल. काच रुतल्यामुळे रक्त वाहते आहे. त्यानंतर 6 किंवा 5 यातील अधोरेखित काय आहे. किंवा दिलेला आहे म्हणजे काय आहे. आता किंवा दिलेला आहे म्हणजे काय होईल, हे उभयान्वयी अव्यय होईल, म्हणून ऑप्शन नंबर 2 त्याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर तुळस हे काय आहे. तुळस हे काय आहे, तर तुळस हे विशेष नाम आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 त्याचं काय असेल, बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपण बघूया की अनावर होणे म्हणजे काय. आता अनावर होणे म्हणजे काय, तर अनियंत्रित होणे, हा त्याच्या पर्यायवाची शब्द येईल. त्यानंतर काळोख हे काय आहे. काळोख हे काय आहे, तर कर्म आहे, कर्ता आहे, क्रियापद आहे की विशेषण आहे, तर काळोख हे विशेषण आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया जो आलेला होता, अतिशय सोपा प्रश्न आला होता. ओटी सरांनी या अगोदर सुद्धा आपण जी तयारी करवली होती किंवा PYQ बघितलं होतं मॅक्सिमम. आता उतार्यावरचे तर नाही, पण बाकीचे जे आपले 15 प्रश्न होते ते जसेच्या तसे जेवढून आलटून पालटून आलेले आहेत. तर नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटले आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर काय येईल, श्वास घुटमळल्यामुळे, हा त्याचं काय होईल, बरोबर उत्तर होईल. श्वास घुटमळल्यामुळे. तर
पर्याय क्रमांक 3 त्याच्याबरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुढला दिलेले आहे की इयत्ता 5वीची विद्यार्थिनी अपर्णा हिला समजले की ऐकण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक ध्वनी, त्यानंतर शब्द, नंतर वाक्य यांचे व्याख्यान किंवा ध्वनिफीती तील अर्थ लावण्यात अंतर्भाव असतो. ऐकणे शिकणे यासाठी ती कोणत्या पद्धतीवर विश्वास ठेवते. तर असं जर म्हटलं तर आपण त्याला बॉटम अप पद्धती म्हणतो. बॉटम अप पद्धती म्हणजे काय, ऊर्ध्वगामी पद्धत. याचं काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. आता बघा आपण उत्तर याच्यासाठी सांगितलं की आपण सर्व झेंडे काढून आलेले आहेत आजच्या परीक्षेमध्ये. ज्यांची उद्या परीक्षा आहे त्यांनी काय करायचे, फक्त स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बरोबरचं उत्तर शोधून घ्यायचं किंवा लक्षात ठेवायचं. दोनपैकी कोणताही तरी तुम्ही एक काम करू शकता. त्यानंतर इयत्ता 6वीची शिक्षिका विद्यार्थ्यांना पाठाचा अभ्यास करण्यासाठी, त्यांना पूर्वतयारी करण्यासाठी पाठातील मजकुराच्या त्यांच्या पूर्वज्ञानाशी आणि अनुभवाशी संबंध लावते. ती कथा आणि मजकूर प्रत्यक्षात शिकवण्यापूर्वी मुलांना त्यातील चित्रे पाहण्यास सांगते. आता यातून काय अपेक्षित आहे, तर यातून तिला काय अपेक्षित आहे असं काय, तर याच्याबद्दल काय आहे, तर कथेबाबत अनुमान लावणे हे तिला काय आहे अपेक्षित आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातील प्रसंगांचा सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे काय, तर त्याला आपण काय म्हणतो, जी पोर्टफोलिओ म्हणतो. पोर्टफोलिओ म्हणतो. म्हणून ऑप्शन नंबर 1 त्याचं काय होईल, बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा आपण इथं सेट बघत आहोत. आपला सेट तुम्ही कोणता आहे ते बघून घ्या आणि मी प्रश्न याच्यासाठी वाचत आहे की तुमचा दुसरा सेट असेल तर तुम्हाला प्रश्नांची टॅली करायला बरं होईल आणि ज्यांच्या उद्या पेपर आहे त्यांनी काय एक तयारी करायला बरं होईल. त्यानंतर पुढीलपैकी कशाचा संबंध भाषेबद्दलचे ज्ञान याच्याशी आहे. आता कशाचा संबंध भाषेबद्दलचे ज्ञान याच्याशी आहे असं इथं लिहिलेलं आहे. तर इथं बघा निर्देशक ज्ञान, डिक्लेरेटिव्ह नॉलेज ज्याला म्हणतो, त्यानंतर प्रक्रियाधिष्ठित ज्ञान, व्याकरणिक ज्ञान आणि नीतिगत क्षमता असं दिलेलं आहे. तर याच्यामध्ये निर्देशित ज्ञान आहे त्याचं काही बरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुढला इथं प्रश्न दिलेला आहे की भाषेची बोली या संदर्भातले पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. आता यापैकी कोणते विधान योग्य आहे, तर हा अतिशय जवळजवळ मला म्हणतो आपण असं म्हणू शकतो की अतिशय सोप्या स्वरूपाचा प्रश्न आहे. तर काय आहे, तर भाषेच्या बोली परिसरानुरूप बदलतात, हा बरोबर आहे. दुसरा बघूया, एका भाषेच्या विविध बोली बोलणारी माणसे दुसऱ्या भाषेतली माणूस काय बोलतो हे समजतात, हा असे नाही. तर ऑप्शन नंबर 1 त्याच्या बरोबर उत्तर आहे. तुम्ही जर 1 नंबर करून आलेला असाल तर भाऊ 1 नंबरच झाला जी, ठीक आहे. त्यानंतर साधनांची अधिकृतता म्हणजे तर साधनांची अधिकृतता म्हणजे वास्तव जीवन संदर्भात लिहिली गेलेली विकसित झालेली साधन सामग्री होय. पर्याय क्रमांक 3 याचा बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण बघूया की पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की इयत्ता 6वीची शिक्षिका बोलण्याच्या उपक्रमासाठी खालील कृती विकसित करते. कोणती आहे की वाळवंट आणि तिथल्या वातावरणावर 5 वाक्य बोला. ही कृती योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी पुढीलपैकी योग्य कारण असलेले विधान निवडा. तर याच्यामध्ये आता त्याला काय करता येईल, तर जो काही पहिला जी कृती आहे ही एक योग्य कृती आहे, कारण विद्यार्थ्यांनी भूगोलाच्या वर्गात वाळवंटाचा अभ्यास केला असणार, म्हणजे त्यांना यावर बोलता येईल. म्हणून ऑप्शन नंबर 1 पर्याय क्रमांक 1 त्याचं काय येईल, आन्सर येईल, उत्तर येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्याला आपण NEP म्हणतो, न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतो, 2020 नुसार विदेशी भाषा अध्ययन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये कोणते विधान योग्य नाही, तर त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव हा विधान काही योग्य नाही. ऑप्शन नंबर 2 याचा काही बरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की अनेक भारतीय परदेशात व्यवसायानिमित्त किंवा रोजगारासाठी जातात आणि तिथली भाषा शिकतात. या प्रेरणेला काय म्हणता येईल, तिथं काय दिलेलं आहे की अनेक भारतीय परदेशात कशासाठी जातात, व्यवसायानिमित्त किंवा रोजगारासाठी जातात आणि तिथली भाषा शिकतात. या प्रेरणेला काय म्हणता येईल, तर याला एकात्मता आणि नैमित्तिक या दोन्ही प्रेरणा म्हणता येईल. म्हणून पर्याय क्रमांक 1 याच्या बरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुढला प्रश्न विचारला होता की भाषा शिक्षणात सर्वांगीण क्षमता ज्याला आपण सिस्टमिक कॉम्पिटन्स म्हणतो तर काय आहे, म्हणजे सर्वांगीण क्षमता म्हणजे काय आहे. तर याचे जर आपण उत्तर बघितला तर भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे याला आपण काय म्हणूया, सर्वांगीण क्षमता म्हणूया. म्हणून ऑप्शन नंबर 1 याच्या बरोबर उत्तर
तुम्ही जर करून आलं असेल तर बरोबर आहे. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. आपण काय करूया, दुसरा म्हणजे पुढला प्रश्न बघूया की पुढे एक मजकूर किंवा विधान दिलेलं आहे. सदर मजकूर किंवा विधान कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे. एक विधान दिलेलं आहे की भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला समान मानते. त्याचा अर्थ देशातील प्रत्येक माणूस म्हणजे स्त्री पुरुष सर्व जातीची माणसे, धर्माची माणसे, आदिवासी आणि सर्व शैक्षणिक व आर्थिक पार्श्वभूमीची माणसे एक आहेत. याचा अर्थ असा नाही की विषमता नाहीशी होणार, ती होऊ शकणार नाही, परंतु भारतीय लोकशाहीत सर्व माणसांसाठी समानतेचा सिद्धांत हा मान्य केला गेला आहे. आता याच्यानुसार काय आहे, याच्यानुसार काय म्हटलेलं म्हणजे कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे, तर याला आपण काय म्हणू शकतो, राजकीय नोंद म्हणू शकतो, कायदेशीर नोंद म्हणू शकतो, समाज विज्ञान नोंद म्हणूया की शास्त्रीय नोंद आपण याला म्हणूया. तर याला आपण काय म्हणूया, समाज विज्ञान नोंद असं म्हणूया. त्यानंतर पुढला प्रश्न विचारलेला अतिशय सुंदर प्रश्न आलेला होता की पुढीलपैकी कोणते कार्य समाकलित शिक्षण कौशल्याला उत्तेजन देते. भूमिका निहाय, त्यानंतर नियत कार्य की प्रकल्प कार्य की लेख कार्य. तर याच्यापैकी जे त्याला इंटिग्रेटेड एज्युकेशन म्हणतो तो भूमिका अभिनय, ज्याला आपण भूमिका अभिनय करून जी आपण भूमिका म्हणतो त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कौशल्याला ते काय देते, उत्तेजन देते. म्हणून पर्याय क्रमांक 1 याच्या बरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुढीलपैकी कोणती भाषा अभिजित भाषा नाही. अभिजित भाषा नाही. आता एकूण 11 अभिजित भाषा बघितल्या होत्या ना, त्यापैकी सर्वच अभिजित भाषा आहेत, कोणत्याला सोडून, हिंदीला सोडून. म्हणून हिंदी याच्या काय होईल, बरोबर उत्तर येईल. त्यानंतर आपण पुढले 2 प्रश्न बघूया, शेवटचे 2 प्रश्न बघूया की ससंदर्भ व्याकरण शिक्षणाच्या संदर्भ पुढीलपैकी धोरण काय म्हणता येईल. आता याच्यामध्ये भाषिक घटकांचा ससंदर्भ परिचय, विद्यार्थ्यांच्या भाषा घटकांकडे लक्ष देण्यास सांगणे, वास्तव जीवन संदर्भात त्यांचा वापर करण्यास सक्षम करणे आणि भाषा घटकांना ओळखण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे. आता याच्यामध्ये काय म्हणतो, मनोबंध तयार करणे की निगमन पद्धती म्हणू की शोध पद्धती म्हणू की जाणीव उन्नत करणे म्हणू. तर याला आपण काय म्हणूया, जाणीव उन्नत करणे असं आपण म्हणूया. ठीक आहे ना. त्याला आपण कॉन्शियसनेस रेझिंग असे आपण म्हणूया. त्यानंतर शेवटचा प्रश्न विचारला होता की पुढीलपैकी कोणते ग्रहण कौशल्य आहे. ग्रहण कौशल्य कोणते आहे, ऐकणे व लिहिणे आहे, वाचणे व बोलणे आहे, बोलणे व लिहिणे आहे की ऐकणे व वाचणे आहे. तर ऐकणे व वाचणे याच्यामध्ये काय होते, ग्रहण कौशल्य आहे. या प्रकारे आपण उत्तर बघितले. बाकी पण विषयाची उत्तरे आमच्या चॅनलवर अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की OT सर तुमच्यासाठी ओव्हरटाईम करतात तर तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. नमस्कार.